चल बाई तू आपल्याला परत काय देवळात घेऊन आला? चल बाई तू ये. काय झालं बाई? डॉलीबाई काय डॉलीबाई काय? शपथ सत्या, डॉलीबाई इथे येऊन गेलेला आहे. आपलं मन सांगतं की डॉलीबाई या इथे येऊन गेलेला आहे. गेला भाई आमचा भाई कामात न गेला भाई. तू चल 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 तू भाई ये ये अरे सत्या, ये तू इकडे ये भाई तू ये. अरे अरे सत्या, परत काय आणलंस आपल्याला रे? भाई आपल्याला माहितीये ना तू या तुझ्या फ्रेंड समोरच नेहमी खरा बोलतो ते. भाई आज दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे. आपण तुला मगाच पासून विचारतोय तुझ्या अंदर काय चाललंय ते सांग ना आपल्याला. बोल ना भाई. अरे सत्या, कुठे काय काय पण काय? काय पण नाही नाही भाई, झालाय काहीतरी झालाय भाई. तू ना अलिबाग पासून आल्यावर ना बदललाय. तू आपला पहिलेवाला जेव्हा भाई नाही राहिला. काय करशील सायकासा नाही तू सत्या. अरे तर किती वेळा सांगितलं तुला काय नाही म्हणून? उगीच आपल्या डोक्याला पिरपिर 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 आपलं. भाई ठीक आहे ना, तू भडकतो कशाला? तू तुझ्या फ्रेंड समोर खरा खरा बोलतो ना. आपण तुला काही क्वेश्चन विचारतो त्याचे सही सही जबाब द्यायचे आपल्याला. भाई आपल्याला सांग, तुला कॉलेजला जायला आवडतं का नाही? नाही, आपल्याला कॉलेजला जायला नाही आवडत. तुला डॉलीबाईच्या वर्गात बसायला आवडतं ना? नाही, डॉलीबाईच्या वर्गात बसायला तर आपल्याला अजिबात आवडत नाही. नाही आवडत बाय. मग डॉलीबाई तुझ्याशी बोलतात ते तुला आवडतं? अरे एक नंबरच्या खडूस आहेत त्या. अरे त्याच्या नजरेचा नुसता राग असतो. आपल्याला त्यांच्या बरोबर बोलायला अजिबात आवडत नाही. हे बघ भाई, तू आता तुझ्या फ्रेंड समोर या, तिच्या समोर सगळं खरा खरा बोलायचा. बाय हे बघ एकदम खरं सांग, तुला डॉलीबाई आवडतात ना? ए सत्या, अरे काय चाललंय काय? आपल्याला काय विचारतोस तू? हे बघ, आपल्याला डॉलीबाई अजिबात आवडत नाही. त्या मास्तर म्हणून चांगल्या आहेत, आपल्याला त्यांच्याबद्दल असं काही वाटत नाही. ए सत्या, आपल्याला कळलंय तू असं का विचारतोस ते. त्यासलं प्रेम वगैरे काय पण नाही, पहिले सांगतो. आपण त्यांना अशा नजरेने पाहतच नाही. हे बघ, डॉलीबाई मास्तर म्हणून चांगले आहेत, आपल्यासाठी त्या मास्तर म्हणून आहेत आणि मास्तर म्हणून राहणार. कळलं? कळला भाई, पण आपल्याला काय हे भाई, आपल्याला असं का वाटतंय की तू डॉलीबाईंच्या प्रेमात आहे आणि आपल्याशी आता खोटं बोलतोय? ए सत्या, अरे काय चाललंय? अरे माझ्यापेक्षा तुलाच किती घाई रे. कंट्रोल कर. अरे हे काय आपलं वय आहे काय प्रेमात वगैरे पडायचं? काय पण आपलं बाय आता काय बोलणार आपण? ए बाय चल, आपला काम झालं, चल निघूया आपण. चल फ्रेंड, आपण ना सॉरी आहोत. आपण ना तुझ्या पुढे खोटं बोललो, पण आपल्या प्रत्येक खोट्याच्या मागे ना आपली नियत मात्र सच्ची असते. तुला तर माहितीच आहे की आपल्याला ना डॉलीबाई जाम आवडतात, पण आपण आपल्या राधासाठी ना सगळ्यांसमोर नाही कबूल करू शकत. आई 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 काय झालं ओरडायला? बोल. म्हणजे तसं काही खास नाही, पण तरीही प्रस्तावना पुरे. नीट काय ते सांग. तू माझ्या बरोबर बॅट लावली होती. काय? तू काहीतरी सिद्ध करणार होती. आधी ते सिद्ध कर. हा ते होय. पिंकी, जरा ड्रायव्हरला बोलव, अक्षयला. नमस्कार मॅडम. अरे तुझ्या बायकोकडे मला जरा काम आहे, उद्या ते तिला घेऊन येशील का इथे? का मॅडम, काय झालं? म्हणजे माझं काही चुकलं का? नाही, चूक तुझी नाही, आमचीच आहे. काल कुठे होतास? ते बाईसाहेबांना सांगितलं होतं ना, 6वा पोरगा डोळे जेवण. 6वा?
तू एक काम कर, तू बायकोला नको, तूच ये. हे 6वा मुलगा, तुझ्या घराचा ठाव ठिकाणा नाही, तुझी नोकरी अशी. आपण असं करूया, तुझी नसबंदी करूया. उद्या ये. मॅडम हे असलं काही करू नका. अहो, 4 वर्ष झाली लग्न होऊन, पण पोरा बाळांचा पत्ता नाही. या असलं खरंच करू नका काही. हा खोटं बोललाय. म्हणजे तू खोटं बोललास? नाही, हा म्हणजे हो, मला तसं सांगितलं. कोणी? देवाबाई. हा पण मॅडम, आपण हे तुम्हाला खरं सांगितलं तर त्यांना सांगू नका, नाहीतर देवाबाई आपली वाट लावून टाकतील. पाया पडतो हवं तर तुमच्या. जा जा तू, जा. पण लक्षात ठेव, खोटं बोललेलं मला आवडत नाही. ही पहिली आणि शेवटची चूक आहे तुझी, कळलं? हो जा. हो मॅडम, येतो. जा आता. तुला कळलं? देवा फक्त तुझ्या बरोबर वेळ घालवायला मिळावा म्हणून बहाणे करतोय. ओके, जर का ते प्रेम आहे तर मग हे काय आहे? एकदा सांगितलं ना तुला की आपल्याला डॉलीबाई अजिबात आवडत नाहीत म्हणून. हे बघ, त्या मास्तर तरी मास्तर म्हणून चांगले आहेत बस. हे कसं शक्य आहे? नक्कीच काहीतरी गडबड आहे. गडबड तिथे नाही, गडबड इथे आहे, तुझ्या विचारात. त्यामुळे आता उगाचच नको ते फालतू विचार करू नकोस. आणि डॉक्टर मोनिका बरोबर बेट लावायचा विचार तर करूच नकोस, कारण डॉक्टर मोनिकाला हरायची सवयच नाही. कुठं गेला होता? सांग ना, कुठं गेला होता तू? सांग ना. अरे तुझ्या अंगात ताप आहे, कुठं गेला होता? हा, सांग सांग. कुठं गेला होता? सांग ना, सांग कुठं गेला होता? तुला घरात सांगितलेलं आराम कर म्हणून कुठं गेला होता? सांग कुठं गेला होता? अगं आता आपण काय लहान राहिलोय काय? ते सांगते मी. आता तू लहान राहिलं का? 17 वेळ तुला तेच सांगायला. पण नाही ना, तुझं डोकं फिरले त्या डीनबाईच्या नादानं. अरे तुला आठवतंय का, तिने तुला किती त्रास दिलाय, त्या राधाला किती त्रास दिलाय ते? अगं अक्के काय झाले तरी काय? हे बघ, आपण काय पण केलं ना. अरे देवा, जेव्हा तुला ताप आला होता ना, तू जेवत नव्हता, तर आमच्या पण घशाखालनं घास उतरला नाही रे. रात्रभर आम्ही जागरण केलं. हा गब्बर रात्रभर तुझ्या पायाशी बसला होता. हा सारखा डॉक्टरांना फोन करत होता. पण नाही रे, आमचं कौतुकच नाही ना तुला. ती डीनबाई काय आली, 4 गोष्टी काय विचारपूस केल्या, डोक्यावर पट्टी काय ठेवली, तर माझ्यापेक्षा जास्त जवळची झाली. अरे आहे कुठली बाई, सांग ना, कोण आहे ती बाई? अगं अक्के आपला काय पण संबंध नाही. हा, त्या आपल्या फक्त हेडबाई आहेत बस. हा, हेडबाई आहे. हा, हेडबाई आहे म्हणून तिने पिलेलं ग्लास बाजूला ठेवलाय, डोक्यावर ठेवलेल्या पट्ट्या बाजूला ठेवल्या. मला पण वाटतं तुझं लगीन व्हावं, राधेला आई आणावी. पण ती बाई या घरात आलेली मी खपून घेणार नाही. त्या बाईने आपल्या राधेला रडवलंय. ती बाई आई म्हणून या घरात येणार नाही. आणि ती बाई आली ना तर बघ मी काय करते ते. अगं अक्के काय पण नाही असं. तू काय म्हणतेस? अरे असं काय प्रेम वगैरे काय पण नाही ग. प्रेम नाही? प्रेम नाही? समोर ये, माझ्या नजरेत नजर घाल, माझ्या डोळ्यात डोळे घाल आणि सांग प्रेम नाहीये म्हणून. सांग प्रेम नाहीये म्हणून. अक्के, आपल्याला डॉलीबाई नाही आवडत. आपलं डॉलीबाईंवर नाही प्रेम.
आधी रस्ता, मग कॉलेज, मग घर, आणि आता अलिबाग पर्यंत तुझ्या बरोबर आलेत ते. तुझ्या प्रेमात वेडे झालेत ते. तू जे काय करतो त्याला काय म्हणतात रे? सांग ना, काय म्हणतात? प्रेमच म्हणतात ना त्याला? नाही ग अक्के, आपल्याला फक्त ना डॉलीबाई चांगल्या वाटतात बस. अरे देवा, काय पण झालं तरी ती डीन बाई माझ्या देवाच्या जिंदगीत नकोय. देवा, त्या देवाला त्याचं माझ्या मोनिकावर प्रेम आहे हे मोनिका समोर कबूल करण्याची सद्बुद्धी दे रे बाबा. खरं सांगू का देवा तुला? हा बोला. पोरगी चांगली आहे. कोण पोरगी रे? कुठली पोरगी? हा? जे तुझ्या मनात आहे ते बोलून टाक डार्लिंगला. अरे पण असं डायरेक्ट डॉलीबाईला कसं बोलणार? देवा, श्रीखंड लय गोड आहे. आता डॉलीबाईंशिवाय आपल्या जिंदगीला ना काय पण अर्थ नाही. मी देवावर प्रेम करणं शक्यच नाही. इम्पॉसिबल फॉर मी. गॉड, देवाला सद्बुद्धी दे माझ्यावर प्रेम वगैरे न करण्याची. अगं बाई, कोणाचा फोन आला? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हा हा, बोला सावंतसाहेब. काय बोलला? माझ्या डब्यामध्ये म्हणजे माझ्या जेवणामध्ये बटाटे खूप असतात. अहो काय आहे, असे तसे बटाटे नाही, माझी स्वतःची बटाट्याची शेती आहे. हा, ते तुम्ही काय म्हणता ते हा तेच ऑर्गॅनिक शेती. हा, तब्येतीसाठी चांगले असतात साहेब. म्हणून हा, तुम्ही काय काळजी करू नका, मी लक्ष ठेवीन. हा, ठेवू फोन? बरं, ठेवते. हा, आला मोठा शाना. बायको एक कप चहा करून देत नाही आणि हा माझ्या स्वयंपाकाला नाव ठेवतो म्हणे सगळ्यात बटाटे असतात. राधा, हे बाळ बाजू दे. कशी आहेस गं बाई माझी? मी मस्त. तू कशी आहेस? एक मिनिट, तू पण इथे ऍडमिशन घेतलंयस का? नाही ग बाई, नाही, अजून ती अवदसा मला सुचली नाही. बरं ते जाऊ दे, तू इथे कशी काय? अगं देवा परत आलाय ना हॉस्टेलवर, म्हणून त्याची रूम साफ करायला आले. बरं. ए, तुझी पण करू करून साफ. चल. अगं नाही अक्का, तू नको काळजी करूस. आणि तशी आता मला सवय झालीये. हा, म्हणजे एखादा पेन शोधत असताना कुठला तरी जुना रुमाल सापडतो किंवा रुमाल शोधत असताना हेडफोन सापडतो. कालच सापडले तुझे हेडफोन. घे. थँक्यू. घरी चल ना, कशाला एवढे कष्ट करते? अक्का जाऊ दे, तू आता परत त्या जुन्या गोष्टी काढत बसू नकोस. अगं जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी आहे तुझ्या. असो, जाऊ दे. तुला सांगते, देवा सुधारलाय गा आपला. त्याने सगळे त्याचे धंदे बंद केले आता. अक्का तुला सांगू, तू मला का आवडतेस? कारण का तू सुद्धा माझ्यासारखीच अगदी भोळी आहेस. म्हणून तू इतक्या सहजच फसतेस जशी मी फसले. अगं तसं नाहीये, खरंच सांगते मी. अगं तो नोकरीला जायला लागलाय. अगं 2 दिवस झाले तो ड्रायव्हरची नोकरी करतोय. अक्का माझ्या डोळ्यावरनं पट्टी बांधली होती, ती आता निघाली. त्यामुळे मला अगदी सगळं स्वच्छ दिसतं. तुझ्याही डोळ्यावरची पट्टी निघेल कधीतरी. तुला विश्वास का नाही बसत आहे? खरंच तो नोकरी करतोय राधा? माझा नाही विश्वास बसत. आणि तुला जर ते खरंच वाटत असेल ना, तर तुझ्यासारखी वेडी तूच आहेस. कारण का ही त्याची नक्कीच काहीतरी नवीन खेळी असणार. काय बोलतेस तू? आता बघ ना, त्याने नोकरी कुठली पकडली? ड्रायव्हरची. म्हणजे त्याच्या बरोबर तिथे कोणी नसणार, तो तिथे एकटाच असणार. बरं, तो कुठे जातो, काय करतो, हे आपल्यापैकी कोणालाच काहीच माहिती नसणार ना.
म्हणजे त्याने अगदी सगळं कसं योग्य जुळवून आणलंय बघ. राधा, काय बोलतेस ग तू? अगं पट्टी माझ्या डोळ्यावर नाही, तुझ्या डोळ्यावर. ती पाण्यात बघते ग देवाला. तुला का विश्वास बसत नाही? खरं सांगते, तो इमाने इतबारे नोकरी करतोय ग. अक्का मला काय वाटतं माहितीये, तो तुम्हाला सगळ्यांना फसवतोय आणि हे मी एक दिवस सिद्ध करून दाखवेन, आणि तेही लवकरच. गाईस, हे घे स्नेहा चॉकलेट, हे घे. ए कबीर, तू का आलास कॉलेजमध्ये? एक्सक्यूज मी, तुम्ही जसे या कॉलेजचे स्टुडंट्स आहात ना, तसा मी या कॉलेजचा स्टुडंट आहे. हाँ हाँ कबीर जी, काहे नहीं होतास. आपको सस्पेंड किया है कॉलेज से, भूल गए क्या आप? अरे मित्रांनो, हीच तर ब्रेकिंग न्यूज आहे. देवा आणि माझं सस्पेन्शन कॅन्सल झालंय. त्यामुळे या हॅपी मोमेंट्स अजून स्वीट करण्यासाठी हे चॉकलेट्स, हे घे, हे घे. क्या बात. ए कबीर, सॉलिड यार, काय मस्त न्यूज दिलीस. देवा असला की कॉलेज किती हॅपनिंग वाटतं ना, नाहीतर इतके दिवस नुसतं जेल वाटत होतं, जेल. गाईज डोंट वरी, आता सगळी धमाल परत सुरू होणार आहे, कारण देवा परत आलाय. अरे पण कबीर, एवढी आनंदाची गोष्ट आणि फक्त चॉकलेटवर भागवणार आहे? मग काय, अजून काय हवंय? क्या कबीर भाया, पार्टी तो बनती है बॉस. रे वेडा आहेस काय? एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कसली पार्टी? एक्सक्यूज मी, पार्टी तो बनती है बॉस. आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. ए तू आणि देवाघरचं फुल. अरे म्हणजे आपण रे. हा मग ठीक आहे. आणि या देवाघरच्या फुलांना त्रास द्यायला मजा येते त्या सडूला. ए एवढ्या पण वाईट नाहीये डीन मॅमा. आणि तू गप रे, तुला का पुळका येतोय त्या सडूचा? आणि तुला किती मोठी गोष्ट पटवून देण्यासाठी आम्ही हे बोलतोय. हो ना, तिच्या मुलाला पण कोणी त्रास देईल ना, मग कळेल तिला. कळलं कळलं. अरे त्या महामाईच्या मुलाला, तुला नाही. हे बघा, ही किती मोठी गोष्ट आहे हे माझ्या लक्षात आलंय. आपण करूया पार्टी, फक्त डीन मॅमना कोणी सांगू ना. आम्हाला काय पार्टी मिळाल्याशी कारण. अरे पण पार्टी करायची कुठे? हे बघा, आपण पार्टी करूया हॉस्टेलवर करूया. हवं तर देवाच्या रूमवर करूया, मी बोलतो त्याच्याशी. ओके चालेल. अरे ही बघ, राधा पण आली. राधा, हे घे चॉकलेट. अगं थांब ना, मी देतो. म्हणजे मी ठेवलंय तिच्यासाठी, म्हणजे उरलं होतं ना. हे घे राधा. थँक्यू. पण हे कशासाठी? देवा आणि कबीरचं सस्पेन्शन कॅन्सल झालं ना, म्हणून. ओ कॉंग्रॅच्युलेशन्स. आज पार्टी आहे आणि तुला पण यायचंय. म्हणजे सस्पेन्शन कॅन्सल झाल्याबद्दल कबीरला जास्तच आनंद झालेला दिसतोय. नाही नाही, ते तेवढंच नाहीये. ऍक्च्युली देवाचे सस्पेन्शन कॅन्सल झालंय, त्यामुळे ही पार्टी आहे. आणि या पार्टीला तू पण येणार आहेस. मी नाही येणार. राधा ये ना ग, खूप मजा येईल. कबीर खरं सांगू, तुझी पार्टी असती ना तर मी नक्कीच आले असते, पण त्या फडतूस देवाच्या पार्टीला मला अजिबात यायची इच्छा नाहीये. राधा अगं, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू नेहमी त्या देवाबद्दल असं का बोलतेस? कारण त्याच्याबद्दल ना तसंच बोललं पाहिजे. म्हणजे बघ ना, तो स्वतः चुकला आणि त्याची शिक्षा तुला मिळाली. बरं, तुला कॉलेजमधून सस्पेंड केलं गेलं, आणि बरं ज्याचं नुकसान झालं ना तोच त्याच्यासाठी पार्टी देतोय. खरं सांगू, त्या देवाला ना कॉलेजमध्ये परत घ्यायलाच नको हवं. राधा, एक मिनिट कबीर, तू कोण कुठल्या देवासाठी माझ्यावर कशाला ओरडतोयस? बरं, आणि तुम्हाला असं काय मोठं वाटतं रे त्याने केलेलं? त्याचे गोडवे काय गाता, त्याचे सत्कार काय करता? त्याने काही केलं ना तरी ते तुम्हाला खूप मोठंच वाटतं. बरं, उद्या परवा ना तुम्ही त्याच्यासारखे बोलायलाही लागाल. क्या भिडू, क्या करलेला आहे. उद्या म्हणाल त्या पेशंटला बिचारांना की ए मामू लेट जा ना इधर. अशा टपोरी भाषेत तुम्ही सगळे बोलाल. बरं, तुम्ही एवढंही वावत जाऊ नका की डॉक्टर व्हायच्या ऐवजी गुंड व्हाल. राधा हे बघ, तू जशी आमची मैत्रीण आहेस ना, तसा तोही आमचा मित्र आहे, हे लक्षात ठेव. कबीर, तू त्याची तुलना माझ्याशी नको करूस. आणि तू सारखं देवा देवा का करतोस माहितीये? कारण का तू फट्टू आहेस. कुठल्याही संकटाशी सामना करायची तुझ्यात ताकदच नाही. त्या दिवशी रॅगिंगच्या वेळी माझी मदत घेतलीस, आणि आता तुला माझ्यापेक्षा देवा महत्वाचा वाटतोय. मग वापर ना त्याच्याच कुबड्या आयुष्यभर. राधा, इनफ इज इनफ.
माझा पेशंट संपायच्या आत ना तू इथून निघून जा. हे बघ, तुमच्या त्या पार्टीला यायची ना तशीही माझी इच्छा नाहीये. खड्ड्यात गेला तो देवा आणि तुमची पार्टी. हा जा.